नमस्कार। स्टॉप शेयरिंग फर्स्ट। ओके, तो शेयर कर दिएगा। नहीं, हम ही श्लोक शेयर करते नमस्कार. आजच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विश्रांतीनंतर मागच्या आठवड्यात आपण पुन्हा ही ध्यान मालिका सुरू झाली. मंगेश दादाही जॉईन झाले आहेत. मंगेश दादा, तुम्हाला विनंती करतो, इथूनच नमस्कार तुम्हाला आधी. तुम्हाला विनंती करतो की आजच्या सत्राची सुरुवात करावी. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री महादेव, सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई गंधे, या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त मनुष्यदेह स्पॉटलाइट करायचा राहिलेला आहे. आजकाल आपल्या ॲडमिन खूप प्रवचनात सुरुवातीपासूनच रंगून जातात असं दिसतंय. मी असं बोलत होतो की भगवंताच्या कृपेने जो प्राप्त मनुष्यदेह आहे आपल्याला प्राप्त झालेला, त्यात आपण इथे जमलेले जे आहेत त्यांचा विचार करता मोक्षाची इच्छा सुद्धा प्राप्त झालेली असं म्हणूया. आणि सद्गुरु प्रणीत जो आपला शाश्वत हिताचा विचार आपण आनंदाचे तत्वज्ञान या दीर्घ चिंतन मालिकेच्या माध्यमातून करतो आहोत. हे सर्व काय आहे? हे सर्व आचार्यांच्या व्याख्येप्रमाणे देवानुग्रह हेतुकम, ईश्वराची कृपा आहे आपल्यावर असलेली, याची आपल्याला कधी जाणीव असतेच असं नाही, माहिती असलं तरी त्याचं स्मरण असतं असं नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की इतक्या दुर्मिळ गोष्टी मला प्राप्त झालेल्या असताना मी माझं जीवन कसं घालवतो आहे, काय नेमकं करतो आहे, या संदर्भामध्ये माझी सावधता थोडी कमी पडते. म्हणून समर्थांना सांगावं लागतं की सावध, साक्षेपी आणि दक्ष. ते पुढे तयार तात्काळची मोक्ष सोडून देऊ, आत्ता तो विचार नाही आपला. त्याचं अत्यंत सोपं व्यवहार्य रूप परमपूज्य काकांनी, माझ्या सद्गुरूंनी समोर ठेवलेलं ते म्हणजे एकच वाक्य, कोण आहे, काय करीत आहेस, लक्षात आहे ना. एकदम सोपं. एकदा बोललो होतो, मला आठवतं त्याप्रमाणे, की परमपूज्य काकांच्या कन्सल्टिंग रूममध्ये, ते डॉक्टर असल्यामुळे त्यांची कन्सल्टिंग रूम, शुद्ध मराठी शब्द, त्या रुग्णाला तपासण्याची जी खोली,
त्याच्यामध्ये हे वाक्य लावून ठेवलं होतं, कोण आहेस, काय करीत आहेस, लक्षात आहे ना. आणि परमपूज्य काका म्हणायचे की हे वाक्य इतकं छान आहे की ते सगळ्यांना लागू पडायचं. माझ्यासकट म्हणजे परमपूज्य काका असं म्हणायचे, म्हणजे डॉक्टरला सुद्धा, तिथे येणाऱ्या त्या रुग्णाला सुद्धा, त्याच्या नातेवाईकांना सुद्धा, त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह MR ज्यांना आपण म्हणायचो त्यांना सुद्धा, कोणीही असा तुम्ही, कोण आहेस, काय करीत आहेस, लक्षात आहे ना. आणि हे जे लक्षात ठेवणं आहे अखंड निरंतर, त्याला विवेक असंच म्हणतात. हाच तो विवेक ज्याचा आपण विचार करतो आहोत. आपला विषय विवेक हा सुरू आहे. आणि पारमार्थिक विवेकाचा जो विचार विशेषतः आपण मागच्या सत्रात केला, ज्याचं स्वरूप आपण बघितलं, कारण विवेकाचे अनेक पैलू आपण बघितले, पण त्यातला जो अंतिम म्हणूया थोडक्यात, तो पारमार्थिक विवेक, की माझं शरीर आणि माझं शरीर ज्या जगताचा भाग आहे ते जग सत्य नाही, म्हणजे मिथ्या आहे, बदलणारे आहे, विकारी आहे, नाशिवंत आहे. हे आपण सगळं समजून घेतलं छान मागच्या वेळेला. आणि त्याचा होणारा स्वाभाविक परिणाम आपण बघितला, नॅचरल इम्प्लिकेशन ऑफ दिस फंडामेंटल प्रिन्सिपल. काय, की हे मिथ्या असल्यामुळे या मिथ्या जगातील मिथ्या जीवांचा आपापसातला व्यवहारही तितकाच मिथ्या आहे. सांगण्याची आवश्यकता नाही. जसं लाकडाची वस्तू तयार केली, मग तुम्ही लाकडापासून खुर्ची बनवा, टेबल बनवा, एखादी फुलदाणी म्हणजे फ्लॉवर पॉट बनवा, काही बनवा, शेवटी काय आहे ते लाकूडच आहे. तसं या जगातला कितीही सूक्ष्म जीव असो, कितीही क्षुल्लक जीव असो, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, ज्ञानेश्वरीतली भाषा, का कितीही मोठं कर्म असो, अत्यंत साधं कर्म असो का अगदी महान कर्म असो, शेवटी ते कसं ठरणार आहे, मिथ्याच ठरणार आहे. तत्वतः ते मिथ्या आहे, कारण ते या जगताचा भाग आहे आणि हे जगच मिथ्या आहे. आणि मिथ्या शब्द म्हणून मी 2-3 शब्द त्याच्यासाठी विशेषण मुद्दाम आज पुन्हा वापरली, त्याचा विचार झालेला असला तरी. मिथ्या म्हणजे ते बदलणार आहे, विकारी आहे, नाशिवंत आहे. परंतु असं जरी असलं तरी व्यावहारिक सत्तेमध्ये हे जे तत्वतः मिथ्या असलेलं हे जग, त्याचं मिथ्यात्व लक्षात घेऊन सुद्धा नव्हे, तर मी असं म्हणेन म्हणूनच उलट सर्व व्यवहार किती उत्कृष्टपणे पार पाडता येतात. मी काय म्हणालो आता, मिथ्यात्व लक्षात घेऊन सुद्धा नाही, उलट मिथ्यात्व लक्षात आल्यामुळे सर्व व्यवहार अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडता येतात. ते कसे हे आपण सोदाहरण मागच्या वेळेला बघितलं. आणि हे पारमार्थिक तत्व मिथ्यत्वाचं, जगत मिथ्यत्वाचं, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः, हे जे पारमार्थिक तत्व हे कसं व्यवहार्य करता येतं, याचा आपण संतांच्या चरित्रावरून बोध घेतला. फार नाही, एकच आठवडा झालाय, त्यामुळे एवढं तर निश्चित आठवत असेल. परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातलं आपण एक प्रसंग बघितला.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनातल्या चरित्राचा, एका प्रसंगाचा अभ्यास केला. आता श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा, असं म्हणणारे शंकराचार्य किती मोठं कार्य केलेलं आहे, कल्पना आहे आपल्याला. ते दिग्विजय यात्रा, 4 दिशांना 4 मठ स्थापन केलेले. म्हणजे आपले जे काही गैरसमज आहेत ना सगळे परमार्थाबद्दल, ते ताबडतोब दूर होण्याची आवश्यकता आहे. व्यवहार सुरू आहे, कर्म सुरू आहेत. आता ते करीत असलेल्या कर्मात आणि आपण करीत असलेल्या कर्मात काय फरक आहे, हा अत्यंत व्यापक मोठा विषय. तो नाही आत्ता आपल्याला बोलायचा आहे. मला सांगायचं एवढंच आहे की ज्ञानाचा सुद्धा व्यवहार किंवा आवश्यक ते लोकसंग्रहाचं कर्म सुरू आहे. आणि ते ज्ञानी आहेत. आपण ज्या तत्वांबद्दल बोलतोय प्रत्यक्ष अनुभवून जगतायत, जीवनमुक्त आहेत. माझा आत्ता मुद्दा एवढाच, फक्त मला त्यातला पैलू वापरून घ्यायचा आहे की ते आहे म्हणून व्यवहार गोंधळत नाही, चुकत नाही. मागच्या वेळेला मला वाटतं शंकराचार्यांची पण आपण एक थोडक्यात कथा बघितली होती, काशीमध्ये हत्ती अंगावर आल्याची. कारण हे मिथ्या म्हणजे हे रडगाणं नाही आहे, एवढंच मला सांगायचं आहे. कारण परमार्थावर तोही आरोप केला जातो. लागले रडायला, काय मिथ्या. उलट आहे, रडण्यातून सुटण्याची व्यवस्था आम्ही करतो आहोत. रडणं तर सुरूच आहे आयुष्यभर. असं हा बोध आपण घेतला, हे समजून घेतलं विवेकाचा भाग म्हणून. आज आपल्या विवेकाच्या विचाराला पूर्णतेकडे नेण्यासाठी आपण त्याचा अधिदैविक तापाच्या संदर्भात विचार करू. आध्यात्मिक, अधिभौतिक या 2 तापांच्या संदर्भात विवेक कसा वापरायचा, विवेक कसा करायचा, याचा आपण विचार केला. आज अधिदैविक तापाच्या संदर्भात करू. शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना. अधिदैविक तापाची व्याख्या सांगतोय. शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादी भोक्तव्य विदम चैवाधिदैविकम. शुभाशुभेन कर्मणा. शुभ म्हणजे काय, पुण्यकर्म म्हण. अशुभ पापकर्म. हे सर्व करणाऱ्याला काय होतं, देहांते यमयातना. जेव्हा मरण येतं, देहांत होतो, त्याच्यानंतर त्याला नरक यातना, यमयातना भोगाव्या लागतात. पुढे स्वर्ग नरकादी भोक्तव्यम इदम च एव अधिदैविकम. पदच्छेद आहे. स्वर्ग नरकादी सुद्धा भोग त्याला मिळतात. हे सर्व जे काय म्हणूया सुखदुःखाचे भोग या यमयातना त्या जीवाला मरणानंतर भोगाव्या लागतात. त्याला अधिदैविक ताप असं एका व्याख्येप्रमाणे म्हणतात. डिस्क्लेमर शुद्ध मराठीत. आता अधिदैविक तापाची दुसरी पण एक व्याख्या आहे, तो सोडून देऊ, आत्ता आपला विषय नाही. कारण 3 जर एकत्र जो विचार केला, अधिभौतिक किंवा आध्यात्मिक सर्वप्रथम, मग अधिभौतिक आणि मग अधिदैविक ॲज अ पॅकेज, इफ यू थिंक, अर्थाला काही धक्का लागत नाही. थोडक्यामध्ये आपला विचार काय सुरू आहे की या स्थूलदेहाच्या पतनानंतर, स्थूलदेह संपला, आपण ज्याला साध्या भाषेत मृत्यू असं म्हणतो, मरण आलं, ठीक आहे, स्थूलदेह संपला. पण त्याच्यानंतर जो शिल्लक असतो त्याला म्हणतात वासनारूपी तो सूक्ष्म देह, तो शिल्लकच राहतो. म्हणजे खरा जर नीट विचार केला ना, तर तो सामान्य जीवबद्ध जीव आपण ज्याला म्हणतो, आसक्त जीव, तो खऱ्या दृष्टीने विचार केला तर मरतच नाही.
म्हणून हे जे 6 विकार आहेत त्यातला पहिला विकार अस्ति जायते वर्धते, हे जे विकार आहेत त्यातला पहिला अस्ति हाच आहे. त्याचा एक अर्थ हाच होतो. कारण जायते म्हणजे जन्माला येतो आणि त्याच्या आधीचा विकार अस्ति आहे, म्हणजे जन्माला येण्याच्या आधी आहे. फक्त स्थूल देह अजून प्राप्त नाही म्हणून तो अभिव्यक्त नाही, अजून सोप्या भाषेत जन्माला आलेला नाही. जाऊ द्या, एकातून अनेक गोष्टी निघतात, पण कालच आध्यात्मिक शिबिरात विषय झाला, जन्माला आल्यानंतर किती दिवस? 12 दिवस. माहिती आहे आपल्याला सगळं. का सांगितलं आपल्या संस्कृतीमध्ये? वेडी नाही आहे आपली संस्कृती, उलट खूप शहाणी आहे. हे तर सातत्याने आपण बघतो आहोत. पण आपण अतिशहाणे झाल्यामुळे हे कशाला करायचं, ते कशाला करायचं, ह्याच्यात काय अर्थ आहे, त्याच्यात काय अर्थ आहे. तुझ्यात काय अर्थ आहे खरं असं विचारायची वेळ येते. असो, हे 12 दिवस का? कारण अस्ति पहिले आहे, मग जायते आहे. त्यामुळे वासनारूपी सूक्ष्म देह शिल्लक राहतो आणि तो आपल्याला अडकवतो. आणि या वासनांमुळेच मृत्यूनंतरही जीवाला यातना आहेत. वासनांमुळेच आहे. आणि पुढचा जन्म सुद्धा त्या वासनांच्या पूर्तीसाठीच घ्यावा लागतो. हा तर विचार खूप वेळा केलेला आहे आपण. कर्मविग्रह, आपल्या देहाला काय म्हणतात? कर्मविग्रह असं म्हणतात. विग्रह म्हणजे शरीर, देह. आणि तो कशामुळे प्राप्त झाला? कर्मामुळे. कर्म कशामुळे? तर वासनेमुळे. कर्मामुळे म्हणजेच वासनेमुळे. त्यामुळे हे वासना नावाच्या तत्वाचं बंधन आहे आपल्या सर्वांवरती. काय आहे? बंधन आहे या वासना नावाच्या तत्वाचं. ते म्हणजे नुसतं पुढे शरीर प्राप्त होण्याचं बंधन आहे. या जन्मात जर आपलं काम झालं नाही म्हणजे काय समजतंय? पारमार्थिक काम, जीवनमुक्ती, मोक्ष, अनेक शब्द त्याला आहेत. त्याचं नाही प्राप्त झालं तर पुढचं ठेवलेलंच आहे. ठेवलेलाच आहे. शुद्ध मराठीत नो चॉईस. म्हणून त्याला चॉईसलेस एक्झिस्टन्स असं म्हणतात. आता तो कोणता हा भाग वेगळा, मनुष्याचाच मिळेल काहीही खात्री नाही. ती या जन्मात माझ्या क्रियमाण कर्म स्वातंत्र्यात मी काय कर्म करतो त्याच्यावर अवलंबून आहे. ज्या योगभ्रष्टाचं वर्णन 6व्या अध्यायात भगवंतांनी केलेलं आहे, प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. हे जे सगळं वर्णन आहे की त्याला पुढचा जन्म कसा मिळतो, हे त्यांनी काय केलं या जन्मात त्याच्यावर अवलंबून आहे ना. मुद्दा एवढाच, मनुष्यदेहच मिळेल याची खात्री नाही आहे. म्हणून तर मगाशी आपण सुरुवातच केली आज प्रस्तावना, सावध, साक्षेपी आणि दक्ष. कसा वापरतोय मी प्रत्येक क्षण माझ्या जीवनातला, अत्यंत जो सावध असतो. कारण खूप छान विचार आहे. खरं विचार केला तर आत्ता फार विषयांतर नको करायला, पण जसं जन्ममृत्यू ही सामान्य गोष्ट आहे, सामान्य म्हणजे प्रत्येकाला दिलेली भगवंतानी, तसं अजून एक गोष्ट सगळ्यांना सामान्यच दिली आहे, ती म्हणजे 24 तास दिवसाचे आहे की नाही. विचार करा. जीवन अत्यंत व्यर्थ घालवणाऱ्या माणसाला सुद्धा 24 तास आहे. आणि ते आपले सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, जे 4 तास झोपतात फक्त, इतकं आपल्या राष्ट्रासाठी जीवन समर्पित आहे. पण भगवंतानी त्यांनाही 24 तास दिले. असं नाही म्हटलं की अरे, इतक्या जबाबदाऱ्या, इतक्या लोकांच्या भवितव्याची, भविष्याची काळजी वाहणारे, जीवन समर्पित असणारे यांना जर 48 तास देऊ असं म्हटलं का? नाही. मुद्दा माझा एवढाच सुरू आहे. त्यामुळे 24 तास हे दिलेले आहेत, त्याच्यात काहीच बदल होणार नाही आहे. मग बदल कशात होणार आहे? मी माझ्या प्रत्येक जीवनाच्या प्राप्त क्षणाचा कसा उपयोग करते. करते क्रियापद का आलं माझ्या तोंडी? करतोच्या ऐवजी ते
जेवढ्या खिडक्या उघड्या आहेत त्या सगळ्या बघून मला करते असं वाटलं आणि माझ्यासाठी बोलतो, करतो. त्यामुळे वासना नावाच्या या तत्वाचं बंधन आहे. आपण बोलत होतो की ते पुढच्या जन्मावरच आहे असं नाही, या जन्मात सुद्धा ते आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, असं हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये नाथ महाराज आपल्या लक्षात आणून देतात. जन्म घेणे लागे. लागे शब्द जो आहे ना, तो त्याला चॉईसलेस एक्झिस्टन्स असं म्हणतात. नाही आहे, आपल्याला स्वातंत्र्य नाही आहे जन्माला यायचं का नाही यायचं, कुठं यायचं, केव्हा यायचं, इत्यादी बऱ्याच वेळा बोलून झालं आहे ते. स्वातंत्र्यात जे जन्माला येतात त्याला अवतार असं म्हणतात. पुन्हा तो विषय वेगळा. पण आपल्यासाठी एक जीव म्हणून जो विचार केला तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासना आहे ना, म्हणजे हा या देहाचा प्रवास संपला, मृत्यू आला तरी वासना शिल्लक आहेच. मग हाच तर फरक आहे कोणामध्ये, ज्ञान्यामध्ये आणि आपल्यामध्ये. जो ज्ञानी असतो, जो जीवनमुक्त असतो, त्याच्या वासना आधी संपलेल्या असतात, वासनांचा क्षय झालेला असतो आणि मग मृत्यू येतो. आपला मृत्यू पहिले येतो देहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर. वासना सुरूच आहेत आणि त्या किती आहेत, अनंत, त्यांची काही खिसगणतीच नाही. तर हे वासना नावाच्या तत्वाचं बंधन आहे आणि त्याच्यामुळे जन्म आपल्याला घ्यावा लागतो, घेणं भाग पडतं, म्हणून त्याला कर्मविग्रह असं म्हणतात. म्हणून नाथ महाराज हरिपाठामध्ये या पहिल्याच अभंगामध्ये आपल्या हे लक्षात आणून देतात. त्यामुळे या जन्मातील, पुढच्या जन्माचा विचार तर आपण सोडूनच देऊ, या जन्मातील आपला जो प्राप्त देह आहे, तो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे वर्तमानात. आणि माझ्या कर्माचं जे मूळ आहे हे वासनेतच आहे. सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृतिर्ज्ञानवानपि. फार सुंदर श्लोक आहे भगवद्गीतेत 3ऱ्या अध्यायात. सदृशम, सदृशम याचा अर्थ अनुकरण करणं, त्याप्रमाणे वागणं असं. त्यामुळे सदृशम चेष्टते म्हणजे कर्म. सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतीम यान्ति भूतानि निग्रहम किम करिष्यति. भगवंतांनी प्रश्न विचारला. प्रकृती हे ज्ञानवान अपी. अरे ज्ञानवान म्हणजे जे ज्ञानी सुद्धा, ते सुद्धा आपापल्या स्वभावानुसारच व्यवहार करतात. फार आपल्या पिंडाच्या विरुद्ध जाता नाही येत. फार सुंदर विषय हा, खूप त्याच्यात मार्मिकता आहे. पण आत्ता मला या पहिल्या चरणात नाही वेळ घालवायचा, आपल्याकडे वेळ कमी आहे. पण प्रकृतीम यान्ति भूतानी ज्या व्याख्येमध्ये आपण बसतो की सर्व प्राणी हे प्रकृतीच्या वळणावर जातात. प्रकृतीम यान्ति भूतानी. आणि प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजे काय, आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात. आता कळलं आपण सर्वजण इतके वेगळे का आहोत, आपल्या आवडीनिवडी वेगळ्या का आहेत. एखाद्याला एक गोष्ट आवडते तर दुसऱ्याला ती अजिबात आवडत नाही. खूप गोष्टी शिकता येतात. म्हणून म्हणलं आपल्याला वेळच कमी पडतो. पण एखादं सिद्धांत समोर आला की त्याचे इतके साधनेचे पैलू लक्षात येतात. काय शिकता येतं त्याच्यातून जाता जाता पटकन? हे शिकता येतं की माझ्या वासनेप्रमाणे, या श्लोकाप्रमाणे प्रकृतीम यान्ति भूतानी, कारण सदृशम चेष्टते स्वस्याः, स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे म्हणजे स्वभावाप्रमाणे सर्व प्राणी त्याप्रमाणे कर्म करतात, स्वभावाच्या अधीन कर्म करतात. याचा अर्थ असा आहे की जसा मी एक जीव आहे, माझी काही प्रकृती आहे, माझी काही पूर्वकर्म आहे, तसं माझ्या जीवनात येणाऱ्या सर्व जीवांच्या बाबतीत ते खरं आहे. आहे का नाही विचार करा. आहे.
मग माझा इतका आग्रह का असतो की माझ्या नवऱ्यानी, माझ्या बायकोनी, माझ्या मुलांनी, माझ्या आईवडिलांनी, माझ्या सुनेनी, माझ्या सासूनी माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. आला बावळटपणा लक्षात आपल्या स्वतःचा? भोगतोय की नाही दुःख आपण? आपल्या दुःखांचं जर काही वर्गीकरण केलं तर त्यातला एक मोठा गट दुःखाचा जो आहे तो हाच आहे. काय? माझा हट्ट आहे की माझे जे आहेत, ज्यांना मी माझे म्हणतो, त्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि त्याच्यात जर तो कुटुंब प्रमुख असेल तर मग आनंदी आनंद आहे. मग डॉक्टर काका भरपूर त्या फजितीचं वर्णन करतात. आय एम अ ब्रेड विनर. आय एम ब्रेड विनर. कुटुंब प्रमुख. घरातल्या लोकांनी माझ्याच म्हणण्याप्रमाणे, मताप्रमाणे वागलं पाहिजे. दे मस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. आणि गंमत म्हणजे, सगळ्यात गंमत ही आहे की मीच माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतो. खरं मी तिथेच अधिकार गमावून बसतो की माझ्या सासूनी, माझ्या सुनेनी, माझ्या आईवडिलांनी, मुलांनी, नवऱ्यानी, बायकोनी माझ्या मताप्रमाणे वागावं. आणि आपण क्षणभर असं गृहीतही धरूया की आपल्याला जे वाटतं ते योग्य आहे आणि त्यांचं वागणं अयोग्य, असं गृहीतही धरूया क्षणभर, बिघडत नाही. तरीसुद्धा जर हा सिद्धांत असेल तर माझं काम फक्त सांगणं एवढंच आहे की अरे हे अयोग्य आहे, हे योग्य आहे. बाकी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं आनंदाने म्हणता येतं का मला? आनंदाने, हं? नाहीतर ते सुद्धा रामकृष्ण हरी म्हणजे काय, आता तुला काय सांगून उपयोग, असं त्याच्यात झालं. पुन्हा पराभव. रामकृष्ण हरी. मी माझं काम केलं, मला कळतंय काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आणि माझ्या बुद्धीनुसार हे अयोग्य आहे, सांगण्याचं काम करायचं. मुलं मोठी आहे ते गृहीत धरून बोलतोय. लहान असताना ठीक आहे, संस्कार करण्याचं एक वय असतं, ते वेगळं. मुद्दा सुरू आहे. प्रकृतीच्या वळणावर हे सर्व प्राणी माझ्या सकट जातात हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून मी थोडंसं बाजूला जाऊन विषयापासून काय बोललो, लगेच साधना कशी अलगत माझ्या हातात येऊन पडते. कारण आपला गट तो सुरू आहे सध्या, 3रा विभाग. हाऊ टू डू इट, हाऊ टू ऑपरेशनलाइज दिस फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ परमार्थ वेदांत. लगेच साधना आली माझ्या हातामध्ये. म्हणून अनाग्रहेस्तु बुद्धे फलम असं म्हटलेलं आहे. अनाग्रही वृत्ती असावी, अनाग्रही वृत्ती. आपापल्या वळणावर, आपापल्या प्रकृती स्वभावावर ते जाणारच आहे. आणि प्रकृती म्हणजे स्वभावच. तर प्रकृती म्हणजे स्वभाव. आपण म्हणतो ना की हा मनुष्य क्रोधाच्या प्रकृतीचा आहे किंवा रजोगुणी प्रकृतीचा आहे, अशी वाक्य आपण बोलतो. म्हणजे काय, त्याच्यात आपल्याला म्हणायचं स्वभाव हाच आशय असतो. प्रकृती ही नाम पूर्वकृत धर्मधर्मादि संस्कारो वर्तमान जन्मादो अभिव्यक्त सा प्रकृती. पूर्वकृत धर्मधर्मादि संस्कारो किंवा संस्कार. मग काय? पण वर्तमान जन्मादो अभिव्यक्ता, म्हणजे पूर्वकृत जे पुण्य पापादी जे संस्कार वर्तमान जन्मात प्रकट होतात त्याला प्रकृती किंवा स्वभाव असं म्हणतात. आता आलं लक्षात की आपण सगळेजण इतके वेगळे का आहोत? 2 जुळी भावंड जी काही मिनिटाच्या फक्त फरकाने जन्माला येतात, बाकी तेच हॉस्पिटल, तेच डॉक्टर, तेच आईवडील, तेच शिक्षक, तेच शेजारी पाजारी, तोच समाज, तेच राष्ट्र, तीच परिस्थिती, इतकं सगळं सामान्य असून त्या जुळ्या भावंडांचं आयुष्य इतकं वेगळं कसं असू शकतं? नाही आधुनिक विज्ञान उत्तर देऊ शकत. नो प्लॉजिबल एक्सप्लेनेशन बाय मॉडर्न सायन्स कॅन बी प्रोव्हाइडेड. Because all the variables of the equation, most of them have been removed. No external influencing factors. आमचं परमार्थ त्याचं उत्तर देतो की हे जे पूर्वकृत धर्म आणि अधर्म
याचे जे संस्कार, कारण संस्कारातून काय सवय तयार होते. सवयाने काय तयार होते? वारंवार स्वभाव तयार होतो, त्याला प्रकृती म्हटलं आपण. आणि त्याच्यानुसार काय होतात? कर्म होतात. अशी ही साखळी आहे. अशी ही साखळी आहे. बरं, हे जे संस्कार असतात हे जुनेच असले पाहिजे असं नाही आहे, ज्याला पूर्वकृत असं म्हटलं. जुने तर असतातच, आपण त्याच्याचमुळे जन्म घेतो. आपण मगाशीच तो विचार केला. त्याच्यामुळे हा देह प्राप्त झाला आपल्याला. एक मूळचे आपण ज्याला संस्कार म्हणूया, पूर्वकृत, जुने ते घेऊन येतो. पण नवीन सुद्धा संस्कार होत असतात, जे या वर्तमानात घडत असतात. कारण तसं घडलं नसतं समजा, तर सगळं साधनाशास्त्राचं आपला पायाच हल्ला असता. कारण जर जुने संस्कार पुसण्याचीच व्यवस्था नसती, कल्पना करा, तर साधनेला काही महत्त्व उरलं असतं का मग? साधनेचा एक मोठा पैलू हाच तर आहे की हे जुने संस्कार पुसून नवीन संस्कार त्याच्यावरती करायचे. आणि ते करत राहावे लागतात आणि जुने इतके घट्ट असतात की ते एकदा करून होत नाही. म्हणून तर एकदा प्रवचन ऐकून काम होतं का आपलं? नाही होत. एका नामाने येतो का आपल्या देव? कौन कहते भगवान आते नहीं, तो मीरा जैसे बुलाते नहीं. ही समस्या माझी आहे, भगवंताची नाही आहे. तो तर तयारच आहे की हा मीरेसारखा मला कधी बोलवेल. त्यामुळे जुने संस्कार पुसून नवीन संस्कार करणं हा साधनेचा एक मोठा भाग आहे. शास्त्रानुसारी, संतांच्या नुसारी तो एक अजून वेगळा विषय आहे. पण विषय आपला सुरू आहे की संस्कार हे जुनेच असतात असं नाही. नवीन संस्कार जे आता आपण क्रियमाण कर्म स्वातंत्र्य ज्याला म्हणतात, ते आपल्या क्रियमाण कर्म स्वातंत्र्यामध्ये मी जे कर्म करतो आहेत, जे आतमध्ये घेतोय सगळं, पुन्हा संस्कारच म्हणतात त्याला. आणि या संस्कारांनाच वासना असं म्हणतात. हा आपला मुख्य विषय सुरू आहे. संस्कारांनाच या वासना असं म्हणतात. कारण आपण अधिदैविक तापाच्या संदर्भामध्ये विचार करतो आहे विवेकाचा. आणि हा जो वासना युक्त सूक्ष्म देह, त्याचा विचार करतो आहोत. आणि ह्या वासना ठाण मांडून बसलेल्या असतात. ठाण मांडून, त्याला दुसरा शब्दच नाही आहे. आणि बुद्धी कर्मानुसारिणी असं जे म्हटलं आहे की बुद्धीच्या ठिकाणी परमपूज्य काका म्हणतात स्ट्रॅटेजिक लोकेशन वासनेने निवडलेलं आहे. का बरं बुद्धीच? का बरं दुसरं कुठलं ठिकाण का नाही निवडलं? कारण निर्णय घेण्याचं काम कोण करतं? बुद्धी करते. मग ते जे निर्णय आयुष्यामध्ये मी घेतो, मग मी साधक असो का नसो, मी आस्तिक असो का नास्तिक, कोणीही असू दे, ते निर्णय वासनानुसारी व्हायला नको का? व्हायलाच पाहिजे, कारण इट इज पार्ट ऑफ द डिझाईन. त्या वासनेमुळे जर देह मिळाला आहे, तर त्या वासनेला अनुसरून त्याला अनुकूल असेच निर्णय झाले पाहिजे ना, कारण त्याच्या भोगासाठी तर देह मिळालेला आहे. मग ही व्यवस्था कार्यान्वित कशी होणार? हाऊ टू एक्झिक्यूट ऑन दॅट? म्हणून तिने बुद्धीची जागा निवडलेली आहे. वासनानुसारही निर्णय. बरोबर बुद्धी तशी निर्णय घेते, कारण वासनेने ती जागाच निवडलेली आहे. त्यामुळे बुद्धी, शुद्ध मराठीत, इज अवर इंटलेक्ट इज हेविली इन्फ्लुएन्स्ड बाय वासना. आता तर्कशुद्धच आपण विचार केला तर त्या विचाराने आपल्याला हे कळू शकतं, इतकं सगळं आपण जे आत्ता समजावून घेतलं विवेकाचा विचार करताना, की आपल्याला हे कळू शकतं की वासनाच जर समूळ नष्ट करता आली तर जन्म घेण्याचं कारणच शिल्लक राहणार नाही. समजतंय?
कारण जर जन्माचं कारण वासना आहे असं आपण जर शिकलो, तर ती जर वासना समूळ मला जर नष्ट करता आली, तर जन्म घेण्याचं कारणच शिल्लक राहणार नाही. म्हणजे काय होईल? म्हणजे अधिदैविक तापातून सुटका होईल. सुखदुःख माझ्या वाट्यालाच येणार नाही. थोडक्यामध्ये जीव बंधनातून मुक्त होईल. याच्यातही एक फार सुंदर विचार आहे. वेळेची मर्यादा आहेच. किती सुंदर विचार सांगायचे. वेळेची नेहमीच मर्यादा असते, पण एक जाता जाता एक उल्लेख करून जातो. वासना समूळ नष्ट करण्याबद्दल आपण बोललो. हा एक उपाय आहे, नक्कीच आहे. दुसरा उपाय आहे का? विचार केला तर आहे. तो कसा? थोडा एक विचार थोडक्यात मांडतो फक्त आणि पुढे जातो. कालच आपण कीर्तनात पद ऐकलं तुकाराम महाराजांचं. त्याच्यात काय सांगितलं? अहो, विषय तो त्यांचा झाला नारायण. पहा किती सुंदर आहे. शास्त्र कसं आहे त्याच्या पाठीमागे, वेदांत शास्त्र. म्हणून परमपूज्य काका म्हणतात, की संतांची वाणी समजण्यासाठी एक किमान तरी शास्त्राचा अभ्यास लागतो. नाहीतर संत आपल्याला काय सांगतायत त्याचं गांभीर्य समजत नाही आणि म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे आपण वासनेबद्दल बोलतोय आणि वासना नष्ट करण्याला दुसरा पर्याय काय आहे? तर वासनेचं रूपांतर करणं. एकदम नाही ना शक्य तुम्हाला वासना नष्ट करणं. त्याच्यासाठी लागणारं जे एक अधिकार लागतो, साधन चतुष्टय संपन्नता लागते, ज्ञानाचा अधिकार लागतो. तो जर नसेल तर मग दुसरा उपाय काय आहे? त्या वासनेचं रूपांतर करून घेणं किंवा त्या वासनेचा जो विषय आहे ना, तो बदलणं, तो काढून तिला दुसरा विषय देणं. विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायणालाच विषय करायचा. नारायण हाच विषय. तुलनेनी सोपा आहे की नाही? तुलनेनी, जरा सावधगिरीनेच बोलावं लागतं. म्हणून मी म्हणाल की तुलनेनी सोपा आहे. म्हणून या दृष्टीने असं म्हणतात की भक्ती त्या दृष्टीने सोपी आहे. सोपी नाहीच, नसतेच, पण तुलनेनी. कारण नष्ट करण्याला जी एक ताकद लागते वैराग्याची, विरक्तीची, तर त्याच्याऐवजी वासना रूपांतरित करायची. मी दरवेळेला एक दृष्टांत देतो. जुदो आणि कराटे ऐकलं असेल माझ्याकडून. जुदो हा जो प्रकार आहे, ज्याला जुडो म्हणतात, पण जुदो शब्द आहे. त्याच्यामध्ये प्रतिस्पर्ध्याने जो वार केला त्याला त्याची फक्त दिशा वळवायची असते, ते त्याच्याकडेच करायची असते. म्हणजे त्या वेगाला फक्त दिशा देऊन प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करायचं असतं. तसं माझ्या वासनेचा जो वेग आहे त्याची दिशा बदलायची फक्त. कारण विषयांची वासना ही विविधतेची वासना आहे. तिच्या पूर्तीने ती वासनेचा तो अग्नी भडकतच राहतो. पण नारायण हा जो माझा वासनेचा विषय झाला, तर तो एकमेव द्वितीय आहे. तो विषय असा आहे, ती वासना अशी आहे की ती सर्व वासनांमधून माझी सुटका करणार आहे. एवढंच बोलतो. फार अप्रतिम विषय आहे तो पण, मी जसं म्हणालो, भक्तीच्या अंगाने जाणारा. परत येऊया आपण, की ही जर वासना समूळ नष्ट झाली तर जीव बंधनातून मुक्त होईल. मी म्हणजे माझं शरीर, माझ्या भोवतीचं जग सत्य, मी करता आणि भोगता, ह्या ज्या सर्व जीवाच्या म्हणजे माझ्या दृढमूल भावना आहेत, समजुती आहेत, यालाच शास्त्राने काय म्हटलंय? बंधन असं म्हटलेलं आहे. त्यालाच दुसऱ्या एका पैलूने त्यालाच अज्ञान असं म्हणतात. बंधनाचं मूळ कारण अज्ञान, अविद्या हेच आहे. आणि त्याच्यातून मुक्ततेसाठी विवेक अत्यंत आवश्यक आहे, ज्याचा आपण विचार करतोय. अत्यंत आवश्यक आहे. आता प्रश्न एक आहे की हे जे बंधन आपण आता बोललो, या 3 गोष्टींचं, 4-5 गोष्टी ज्या काही
देह सत्यत्व भ्रांती, भ्रांतीच्या भाषेत बोलतात, मी शब्द नाही वापरला फक्त तो. जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, भेदभ्रांती वगैरे. प्रश्न असा आहे की हे बंधन जे आपण आता बोललो हे सत्य आहे की मिथ्या आहे? आता मागील सत्रातच आपण सत्याची व्याख्या शिकलो बरं का, आणि तुम्ही ती विसरले नाही आहात असं मी गृहीत धरतो. त्या व्याख्येप्रमाणे जर बंधन सत्य असेल तर ते कधीच निवृत्त होणार नाही, बरोबर आहे? कारण सत्याची व्याख्या आपण शिकलेलो आहे. पहा, छान सूक्ष्म विचार करतो आहोत आपण, एकदम तर्कशुद्ध, हळूहळू विचारांचा विकास. अधिदैविकता, वासना, त्याच्यामुळे होणारं बंधन. प्रश्न असा आहे आता की बंधन सत्य असेल तर ते कधीच निवृत्त होणं शक्य नाही. पण ज्या अर्थी शास्त्र, परमार्थशास्त्र, आपले प्रस्थानत्रयी, उपनिषद, भगवद्गीता वगैरे हे सर्व शास्त्र मुक्तीचा उपदेश करतं, संत सद्गुरू यांच्यासारखे जीवनमुक्त महात्मे होते आणि आजही आहेत, त्या अर्थी बंधन सत्य असूच शकत नाही, बरोबर? कारण जर बंधन सत्य असतं तर ते निवृत्त झालंच नसतं, आणि जर ते निवृत्त कधी होणारच नसतं तर शास्त्राला अर्थ उरला असता का? शास्त्राच्या सांगण्याला काही अर्थ उरला असता का? किंवा जीवनमुक्त ही संकल्पना तरी सिद्ध झाली असती का? नाही. मग याचा अर्थ काय? याचा साधा अर्थ आहे की बंधन सत्य असूच शकत नाही. पण तो पणच तर खूप मोठा आहे, म्हणून तो वारंवार प्रवचन ऐकावी लागतात. पण मला ते सत्य वाटतं, आणि मला बंधन सत्य वाटतं याचा अर्थ मला या सांगितलेल्या सर्व भ्रम मला सत्य वाटतात. हो, मी स्वतःला देह समजतो. मला अजूनही इतकी प्रवचन आहे, इतकं श्रवण झालं, जी काही थोडीफार साधना मी केली असेल, तरीही मी अजून मला स्वतःचा देहच समजतो, जग सत्यच समजतो. म्हणून तर सकाळी उठल्यापासून अजूनही दुःख रडतोच आहे, विव्हळतोच आहे. दुःखांचे प्रकार बदलत असतील, प्रसंग बदलत असतील, व्यक्ती बदलत असतील, दुःख कायमच आहे. चिंता, काळजी, भय, काय होईल, कसं होईल, कायमच आहे. जगत सत्यत्व, कर्तृत्व भोक्तृत्व बोलायची आवश्यकता नाही, बऱ्याच वेळा बोलणं झालंय कारण. त्यामुळे हे बंधन जे आहे ते मला सत्य वाटतं, असा त्याचा अर्थ. आणि यालाच अज्ञान असं म्हणतात, असं आपण बघितलं. आणि ते सत्य वाटण्याचं कारण म्हणजे वासना, म्हणजेच संस्कार, जन्मोजन्मींचे संस्कार. जन्मोजन्मी मी हेच घोकत आलो, मी म्हणजे देह, मी म्हणजे कर्ता, जग सत्य. ह्या जन्मात तोच कार्यक्रम सुरू आहे. आणि बंधन तर सत्य नाही आहे हे आपण शिकलो, कारण ते असूच शकत नाही, ना तर ते निवृत्त झालंच नसतं, सगळं शास्त्र कोलमडून पडलं असतं. आता बंधन सत्य नाही म्हणजे मिथ्या आहे, आणि मिथ्या म्हणजे, मिथ्यापेक्षा एक सुद्धा छान शब्द आहे त्याला अजून आपल्याला समजण्याच्या दृष्टीने सोपा, तो म्हणजे कल्पित आहे. कल्पित छान शब्द आहे. परसेप्शन इज रियालिटी. मी त्याला रियालिटी म्हणून घट्ट धरून बसलेलो आहे, पण इट इज अ मेअर परसेप्शन. द वर्ल्ड अपियर्स like this to my senses, which I have accepted as a reality. छान शब्द आहेत इंग्लिशमध्ये, काही शब्द खूप छान असतात. अपियर, वर्ल्ड अपियर्स. त्यामुळे मिथ्या म्हणजे कल्पित आहे, बंधन सत्य नाही, ते मिथ्या आहे. म्हणजे ते कल्पित आहे, म्हणजे ती माझी कल्पना आहे, हे समजून घेण्यासाठी एक छान गोष्ट सांगतात. तुम्ही म्हणाले हो मंगेशदादा, आणि गोष्ट कधी कधी सांगावी लागते. छान गोष्ट आहे, कारण हे थोडंसं सैद्धांतिक बोलणं आपल्याला
होतं त्याच्यामुळे समजून घेऊया. एक ऐकली पण असेल तुम्ही ही कथा. एक 100 गाढवांचा कळप असतो आणि ओझी वाहणारी ती गाढवं आणि त्यांचे ते गाढवं सांभाळणारे ते एक 8-10 तरुण मुलं. त्यांचा तो धंदा हे गाढवं वापरायची ओझी वाहण्यासाठी आणि त्यातनं काहीतरी थोडंफार धन कमवायचं. एका गावाहून दुसऱ्या गावी जायचं ते सामान घेऊन, एखाद्या व्यापाराचं तो व्यापारी असतो त्याचा, आणि त्यातनं काहीतरी पैसा कमवायचा, असा त्यांचा उद्योग. एकदा काय होतं की ते जेव्हा एका गावात जातात, पोचतात, सायंकाळ होते, रात्रीची वेळ होते, जेवणं वगैरे करतात आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने जेव्हा ते आता रात्री झोपायचं, झोपण्याची व्यवस्था करायची, त्याच्यासाठी त्या गाढवांना बांधावं लागायचं, पळून जाऊ नये रात्री म्हणून. तर त्यांच्या असं लक्षात येतं की गाढवं बांधण्यासाठी ज्या खुंट्या लागतात आणि जे दोर लागतात त्यातले त्यांनी खुंट्या आणल्या, पण ते दोर मात्र विसरले. आधीच्या तळावरती ते विसरले. 20 मैल साधारण ते गाव. परत ते दिवस म्हणजे हे कोणते दिवस ज्यांच्या आजूबाजूला वॉलमार्ट नव्हतं, कॉस्को नव्हतं, डीमार्ट नव्हतं. भारतातली लोक ऐकतात ना, थोडंसं तिकडले नाव घेतली की बरं वाटतं. बोलण्याचा उद्देश असं काही नव्हतं आणि रात्र संपायच्या आत जिथे विसरले त्या तळावर जाऊन आणण्याची पण सोय नव्हती. इतक्या ते दूर 20 मैल जाणं, 20 मैल येणं. आता प्रश्न त्यांच्यासमोर मोठा पडला की रात्रभर ही गाढवं, या गाढवांना उधळून न देता कसं सांभाळायचं त्यांना. बरं, काही थोडी थोडकी नव्हती, 100 गाढवं होती. 1-2 असते तर ठीक आहे. त्यांच्याबरोबर एक वृद्ध होता. वृद्ध म्हणजे ज्ञानाने वृद्ध असं आपण शिकलो. वृद्ध म्हणजे केवळ म्हातारा नव्हे, माहिती आहे आता आपल्याला. त्यांनी त्याला सल्ला दिला. काय छान सल्ला दिला त्यांनी. तो म्हणाला, तुम्ही विसरले का? काय? आपका पाला किससे पडा है. कोणाबद्दल बोलतात तुम्ही? गाढवांबद्दलच ना. त्यांच्याशी संबंध आहे ना तुमचा. मग एक काम करा. काय करा? नेहमीसारख्या त्या खुंट्या ठोका आणि प्रत्येक गाढवाला त्या खुंटीजवळ नेऊन उभं करा आणि तुम्ही रोज रात्री जसं त्या गाढवाला बांधता त्या खुंटीला दोरीनी, तेव्हा त्या गाढवाच्या पायावरून, खुरांवरून असा हात फिरतो तुमचा. त्याची सवय झाली आहे त्या गाढवांना. तसं करा. म्हणजे काय करा, शुद्ध मराठीत सिम्युलेशन करा. दोरी नाही आहे, पण जणू काही दोरी आहे आणि आपण बांधतो आहोत असं करा. तसं त्यांनी केलं. काय झालं? त्याचा परिणाम असा झाला की आपण बांधल्या गेलेलो आहोत या कल्पित बंधनाने ती गाढवं रात्रभर उभी होती. कथा संपली. प्रश्न असा आहे, असं का झालं? असं झालं याचं कारण अर्थातच ती गाढवं होती आणि दुसरं, वर्षानुवर्ष अशा तऱ्हेनं बांधून घेण्याची त्यांना सवय होती. सवय. ते संस्कार असल्यामुळे, ती सवय असल्यामुळे त्या कल्पनेनी, म्हणजे त्या कल्पनेला सत्य समजून, काय की अरे आपल्याला बांधलेलं आहे दोरीनी, ते बांधले गेले. प्रत्यक्षात बांधले गेले का? नाही. पण असं त्यांना वाटलं, कल्पना केली त्यांनी. का? कारण संस्कार. रोज रात्री हेच होतं ना. रोज रात्री हेच होतं. अगदी त्याप्रमाणे आता ती गाढवं होती. कथा सांगताना खूप वेळा मी तो शब्द वापरला. आता आपल्याबद्दल बोलतोय त्यामुळे जरा आदरार्थी बोलायला पाहिजे. त्यामुळे अगदी त्याप्रमाणे असं म्हणून सोडून देऊया आपण, की अनेक जन्मांच्या संस्कारामुळे, म्हणजे मी जरी विनोद जरी केला तरी शास्त्राच्या भाषेत मला शब्द तोच आहे बरं का, माझ्यासाठी वापरलेला शास्त्राने. पण माझं असं का झालं? कारण मी तर स्वतःला फार हुशार समजतो. तर अनेक जन्मांच्या संस्कारामुळे मी म्हणजे देह,
मी म्हणजे करता आणि भोगता. हो, मी करणार आहे. मी केलं म्हणून झालं. मी करतो म्हणून ते होतं. तिने केलं तर रामकृष्ण हरी. विचारूच नका वगैरे वगैरे. आणि अजून एक जाता आता विचार, असं वाटतं हं, मला तरी वाटतं बा, तुमचं नाही मला माहिती, माझी फजिती. मला असं वाटतं की नाही, मी स्वतःला करता नाही समजत. विचारून घ्यायचं स्वतःला, सुखदुःख होत आहेत, त्या कर्माचं जे फळ मिळतं आहे त्यांनी माझं सुखदुःख मला होतंय का? होतंय ना, म्हणजे मी भोगता आहे. भोगता आहे ना, मी भोगतोय की नाही ते. मग ज्या अर्थी मी भोगता आहे त्या अर्थी करता आहेच. निकष छान लक्षात ठेवायचे, कारण कर्तेपणा घेतल्यामुळेच भोगतेपणा घ्यावा लागतो. मी कर्तेपणा घेतो पण भोगतेपणा नाही घेत असं म्हणूनच चालत नाही, कारण एकाच नाण्याच्या तर दोन बाजू आहेत. असो, मुद्दा मी करता भोगता आहे, हे जग सत्य आहे, मी म्हणजे देह आहे, हे जग, या जगात जे अनंत भेद आहेत तेही सत्य आहे, इत्यादी सर्व कल्पना दृढ धरून बसल्यामुळे आपल्या जो चालू विषय आहे त्या भाषेत बोलायचं झालं तर बंधन सत्य मानल्यामुळे मी दुःख भोगतो आहे. आणि या कल्पनेतून आणि या कल्पनेतूनच जन्माला आलेल्या बंधनातून, म्हणून तर ते सत्य नाही आहे, सुटण्यासाठी सर्वप्रथम ज्याची अपेक्षा आहे किंवा अत्यंत आवश्यकता आहे तो म्हणजे विवेक. तो म्हणजे विवेक. आणि मग हा जो विवेक आहे तो परिपूर्णतेला गेल्यानंतर असा अनुभव येतो की अरे, जर मुळात बंधनच कल्पित आहे, म्हणजे बंधन कधी खरं नव्हतंच, मग तत्सापेक्ष जी मोक्ष किंवा ज्याला मुक्ती म्हणतात ही नित्यसिद्धच होती. आहे की नाही? किती तर्कशुद्ध आहे पहा वेदांतशास्त्र. जर बंधन कल्पित आहे असं आपण म्हणतो आहे, याचा अर्थ काय आहे? मी मुक्तच आहे. मी मुक्तच आहे. पण बंधन स्वीकारल्यामुळे मोक्ष संकल्पना सुद्धा स्वीकारावी लागते. मग ते भवसागर तरून जाणं, साधना करणं, मग काय कर्ममार्ग, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग वगैरे वगैरे, हे सगळा जो परमार्थाचा आपण काय म्हणूया पसारा. म्हणून ज्ञानेश्वरीत एक सुंदर ओवी आहे, ऐलीच थडी सरले मायाजळ. भवसागर तरुण जाण्याची आपण भाषा बोलतो, पण हा अनुभव आल्यानंतर कळलं ऐलीच थडी सरले, ते मायाजळ सरून जातं. आता तरुण जाण्याचा प्रश्नच उरत नाही. पण हे कधी कळतं? जेव्हा तो विवेक परिपूर्णतेला जातो. त्याच प्रवासाचा आपण अभ्यास करतोय की कसं करायचं हे सगळं. तो परिपूर्णतेला गेल्यावर मग अनुभव येतो की मुळात हे बंधन कल्पितच होतं ना. म्हणजे मी सदैव मुक्तच होतो, म्हणून त्याला परमार्थामध्ये नित्यप्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात. नित्यप्राप्तच होता मला, पण मी ते कल्पनेनी बंधन स्वीकारलं, म्हणून मग ही सगळी भाषा साधनेची, ती केल्यामुळे जीवनमुक्ती वगैरे वगैरे. नित्यसिद्धच आहे, नित्यप्राप्तच आहे. आता हा विवेक जेव्हा परिपूर्णतेला जातो तेव्हा आपली इंद्रिय स्वतःहून ते कसं करतात हा विषय पुढच्या वेळेला मी बोललो होतो मागच्या वेळेला की आपण आज बोलूया, पण तो पुढच्या वेळेला घेऊया. वेळ आपली कारण संपलेली आहे. आणि जाता जाता हाही उल्लेख करतो की आपल्या हा जो आपला तिसरा विभाग सुरू आहे, हाऊ, त्याच्यामध्ये जेव्हा आपण एखादा विषय संपवू, जसं आता विवेक हा जो विषय आपला संपेल, तेव्हा त्याच्या शेवटी एक सारांश आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावा अशी एक संकल्पना डोक्यात आली, ज्याला शुद्ध मराठीत समरी असं म्हणतात. आणि तो सारांशाचं स्वरूप काय असेल तर प्रत्यक्ष मी करण्यासारखं काय आहे, टू डू लिस्ट ज्याला आपण म्हणतो शुद्ध मराठीत.
ती अशी ठेवली की सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल की हां, खूप ऐकलेलं आहे, पण मी प्रत्यक्ष काय करू? आजपासून काय गोष्टी बदलवायला सुरुवात करू माझ्या जीवनातल्या, म्हणजे मला विवेक साधेल. अशी एक संकल्पना डोक्यात आली. तर ती आपण करूया या संपूर्ण विभागामध्ये जसा विषय संपेल त्याप्रमाणे. आणि आज इथे थांबूया. आपली वेळ संपलेली आहे. आणि हे चिंतन श्रावण सोमवार आहे. भगवान महादेव आणि सद्गुरू म्हणजेच भगवान महादेव त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम दादा. तुम्हाला सर्वप्रथम इथूनच नमस्कार करते. आज तुम्ही अशा खूप गोष्टी आम्हाला शिकवल्या की जेणेकरून काही गोष्टींची अशी नकळत जाणीव झाली की कुठेतरी माझ्या वासनाच आज माझ्या सवयी आहेत हे मला एक थोडं जाणवलं. आणि सवयी मोडता येतात म्हणूनच असं म्हणतात की वासनांची समाप्ती होऊ शकते, हेही आम्ही तुमच्याचकडनं ऐकलेलं आहे. आणि प्लस तुम्ही एकदम आम्हाला सर्वांना एवढं आनंदित केलं की तुम्ही सांगितलं की शेवटी तुम्ही आम्हाला टू डू लिस्ट देणार आहात. तर नक्कीच म्हणजे जशी मी त्याची वाट बघते तशी आम्ही सगळेच त्याची वाट बघत असू. आता आपण सर्वप्रथम आपल्या भजन सेवेकडे वळू. आज आपल्याला भजन सेवा देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे चिरंजीवी ओवी कुलकर्णी. ओवी, आली आहेस बेटा? जय श्रीराम. तयार आहेस? हा. म्हण मग. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. इतुक्या सहित त्वा बायावे, इतुक्या सहित त्वा बायावे, माझे रंगनी नाचावे, माझे रंगनी नाचावे. माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी. म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, विठाबाई. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओवी, खूप सुंदर झाली तुझी भजन सेवा.
आणि धन्यवाद. मी तुला काल संध्याकाळी सांगितलं, की ओवी म्हणशील का भजन? आणि आज तू पूर्णपणे तयार होतीस. खूप छान.